सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या तथाकथित भोंदूबाबा बागेश्वर आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध करत संगमनेरमध्ये हजारो नागरिकांनी एकत्रित येऊन त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलं. सर्व पुरोगामी संघटना आणि मी संगमनेरकर यांच्या वतीनं बागेश्वर उर्फ धीरेंद्र शास्त्री आणि शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमांना जोडे मारत आंदोलन केलं गेलं. माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉक्टर जयश्री थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अनिकेत घुले, निखिल पापडेजा, वैष्णव मुर्तडक, सुभाष सांगळे, विजय पवार, रामेश्वर पानसरे, राम आरगडे, विजय उदावंत, अशोक सातपुते, आकाश कडलक, बाबासाहेब गायकर, तात्याराम कुटे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं गेलं. महाराजांचा जयघोष केल्यानंतर तथाकथित महाराज धीरेंद्र शास्त्री आणि शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याचा सर्व तरुणांनी जाहीर निषेध केला. तर त्यांच्या प्रतिमांना जोडे मारून पुतळ्याचं दहनही केलं गेलं. महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य करत असताना त्या व्यासपीठावर RSS आणि महायुतीचे मोठे नेते होते. अशावेळी त्यांनी एकही शब्द बोलू नये हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराजांच्या महाराष्ट्रात अशा वक्तव्यांना माफी नाही, असं सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी युवकांनी काम करावं असं आवाहन जयश्री थोरात यांनी केलं. जे काही संजय गायकवाड बोलला असेल आणि काल तर उच्चांकच झाला महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय जे कोणत्याही महाराष्ट्रातल्या माणसाला जे सहन होणार नाही असं काही बागेश्वर जो कोणी असेल तो कितीही देशामधला मोठा महाराज असेल पण आपल्या महाराजांपेक्षा तो मोठा नाही. आणि जे काही तो बोललाय ते महाराष्ट्र आणि आपण कुणीही सहन कधीच करून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांची राजनीती आखायची जे काही ते एक्सपर्ट त्यात होते हे पूर्ण महाराष्ट्राला काय पूर्ण देशाला आणि जगाला माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जर 10 वर्ष अजून भेटले असते ना तर मराठा साम्राज्य हे पूर्ण भारतावरती, पूर्ण एशियावरती आणि काय सांगता येतं जगावरती राज करत असतं. पण हे ह्या लोकांना माहीत नाही. जे बाहेरून येतात आणि शिवाजी महाराजांविषयी काहीतरी बोलतात. माझ्या शिवाजीविषयी आपल्या सर्वांच्या, खरं शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाचं नाव असं आहे की आपण आपल्या माऊलीला, आईला अरे तुरेमध्येच बोलत असतो. कितीही तिचं आपण रिस्पेक्टच करतो, आदरच करतो, पण ती माऊली आहे. विठ्ठलाला पण आपण माझा विठ्ठलच म्हणतो कारण ते माऊली आहेत. संत ज्ञानेश्वर हे सगळेजण ज्यांनी महाराष्ट्राला संस्कृती दिली आहे, ही परंपरा दिली आहे, हा विचार खोलपर्यंत घेऊन गेलेत, त्यांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे आणि ते जपणं आपलं काम आहे. आणि ज्या व्यासपीठावरती तो बागेश्वर महाराज जो काही म्हणायचं त्याला ते म्हणा, पण बोलत असताना कुणी कसा विरोध केला नाही, कुणी कसं उठून बोललं नाही की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलतायत. आपल्या रयतेचा, जनतेचा, सर्वसामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा तो आपला राजा, त्याच्याविषयी तुम्ही असं बोलतात आणि तुमचा छुपा अजेंडा तिथे सगळ्यांच्या समोर आलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यांचा जो काही RSSचा छुपा अजेंडा आहे तो समोर आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खरं त्याच्या निषेधार्थ आज आपण, मला
थोडंसं असं वाटतं की ते गायकवाडांना आभारच मानले पाहिजे. त्याच्यामुळं आपण सगळेजण शिवाजी कोण होता वाचायला बसलोय, पूर्ण महाराष्ट्र वाचायला बसलोय. आणि आपण असं पण केलेलं आहे की आम्ही बरंच ऑडिओ बुक शोधत होतो, पण ऑडिओ बुक जास्त कुठं सापडलं नाही. तर आपले सर्वांचे म्हणजे ज्येष्ठ खरं आपल्या यशोधन कार्यालयाचे जे प्रमुख आहेत सोमनी सरांच्या आवाजामध्ये आम्ही पूर्ण शिवाजी कोण होता हे ऑडिओमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं आहे. काल रात्री 12 वाजेपर्यंत सर बसून ते रेकॉर्ड त्यांनी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सुभेदार असलेल्या संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा. वाचन नाही, कोणतीही माहिती नाही, असं असताना महाराष्ट्रामध्ये द्वेष भावना वाढीस लावण्याचं काम ही मंडळी करताय. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम महिलांचा सन्मान केला आणि हे आमदार महोदय प्रकाशकाच्या आई आणि बहिणीबद्दल जे बोलले ते अत्यंत निंदनीय आहे, असं माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी म्हटलंय. ज्या पद्धतीने आज इथे केवळ ते गायकवाड आता जे बोलले, खरं म्हणजे त्याच्याबद्दल इथे याच पुस्तकात एक वाक्य आहे, तुम्ही आपल्याला वाचून दाखवेल की त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांनी त्या सेनापतीने एकदा किल्ला घेतला होता, तर त्या बाईंवर बलात्कार केल्यानंतर तो विजयी सेनापती होता, त्याचे डोळे काढायला त्या ठिकाणी सांगितलं होतं शिवाजी महाराजांनी. आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा हा त्यांचा सरदारच आहे आणि त्यांनी तो प्रकारचा अपराध केलेला आहे. तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे डोळे नाही काढू, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने त्या पदावरून त्यांना निलंबित करावं, त्यांना काढून टाकावं. तर खऱ्या अर्थाने आम्ही म्हणू की राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना किंवा त्यांच्या पक्षांना, कारण तर ते नेहमी शिवाजी महाराजांचं नाव घेतात, शिवाजी महाराजांच्या आदर्शांना मानतात असं आम्ही समजतो. पण ते लोकांनाही समजलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की ते या पुस्तकात आहे की तिथे सांगितलं की ते शेतकरी सैन्य जे होतं ते शेतकऱ्यातून आलेलं होतं आणि त्यामुळे ते जेव्हा परकीय प्रांतात जायचे किंवा मोहीम करायचे तेव्हा इतरांच्या स्त्रियांच्या अब्रूंना ते जपत असत. आता खरं म्हणजे श्रीयुत गायकवाड आमदार साहेब, त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना काय वाटलं असेल, त्यांच्या आईला काय वाटलं असेल, त्यांच्या पत्नीला काय वाटलं असेल, असं वक्तव्य आपल्या कुटुंबातील कोणाविषयी केलं तर लोकांना त्यांना काय वाटेल याचं आपण पाहिलं की तांबी यांच्या आईंनी त्या ठिकाणी मुलाखत दिलेली. तेव्हा मित्रांनो, अत्यंत असंस्कृतपणा आहे, कुठल्याही प्रकारचं म्हणजे सरळ गुंडगिरी चालू आहे. असे लोक त्या पवित्र अशा विधान भवनात जाण्यास पात्र आहेत का, याचा आता जनतेने विचार केला पाहिजे. ते नाही करणार, तो आपण केला पाहिजे खऱ्या अर्थाने. आणि म्हणून आज खरं म्हणजे हे इथपर्यंत मर्यादित नाही आहे मित्रांनो. कालच तुम्ही पाहिलं असेल की ते बागेश्वर महाराज शिवाजी महाराजांबद्दल बोलले, म्हणजे खोटा इतिहास. काय त्यांना सिद्ध करायचं आहे? त्यांना हे सिद्ध करायचं असतं की बहुजनातली माणसं ही बुद्धिमान असतात, हुशार असतात, हे त्यांना मान्य नसतं. म्हणून त्याच्या पाठीमागे अजून कोणतरी एखादा आणून ठेवायचा की त्याच्यामुळेच हे सगळं चाललं होतं, असं हे सातत्याने प्रयत्न असतात. महात्मा फुलेंच्या विषयी बोलतात, आंबेडकरांच्या विषयी बोलतात, शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. तेव्हा याच्या पाठी एक मोठं कटकारस्थान आहे. म्हणजे एकीकडे हिंदुत्वाचा नारा द्यायचा, दुसरीकडे मात्र हिंदू धर्मामध्ये समतासुद्धा तुम्ही प्रस्थापित करू शकत नाही. तुम्ही कसं हिंदुत्वाचा नारा द्या? काय नैतिक अधिकार आहे तुम्हाला? तुम्ही तुमच्याच धर्मामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पुढे येत नाही आहेत. आणि म्हणून जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात त्यांनी आधी हिंदू धर्मात समता प्रस्थापित करावी ना. ती त्यांना करण्याची इच्छा नाही आहे. त्यांना त्या वर्णवर्चस्ववादानेच अभिप्रेत असलेलाच हिंदुत्ववादी ते आणायचा आहे, हे आता बहुजनांनी समजावून घेतलं पाहिजे. ते काय करतात त्यात त्यांचा स्वार्थ आहे. पण बहुजनांनी जर हे समजावून घेतलं नाही तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाल्याप्रमाणे गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव झाली नाही तर तो बंड करत नाही. आणि म्हणून आता बहुजनांना त्यांच्या गुलामीची जाणीव झाली पाहिजे की आजही ते तुम्हाला त्यांच्या त्या व्यवस्थेकडे नेऊ पाहतात की ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही गुलाम होता, असं फार बोलता येईल. आणि म्हणून आपण या ठिकाणी एक विधायक पद्धतीने आपल्याला इथे जनजागृती केली पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे. कारण
तिथे लढणारे जे हात आहेत ते आपलेच हात आहेत. आपलीच मुलं तिथे जातात, आपलीच मुलं तिथे त्या ठिकाणी त्यांच्या या चळवळीमध्ये, त्यांच्या या अपप्रवृत्तीमध्ये सहभागी होतात. तेव्हा आधी आपण या देशातल्या समंजस माणसाच्या लोकांमध्ये हे सर्व कावेबाजपणा जो आहे तो त्यांचा कावेबाजपणा हा सामान्य माणसाच्या, महिलांच्या त्या ठिकाणी लक्षात आणून दिला पाहिजे. हे खऱ्या अर्थाने आता आपलं आंदोलन आहे. यावेळी बागेश्वर आणि संजय गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. या निषेध मोर्चासाठी संगमनेरमधील सर्व पुरोगामी संघटना, राजकीय संघटना, सेवाभावी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, RPI, दलित पॅन्थर, सत्यशोधक विचारमंच, छात्र भारती विद्यार्थी सेना, महिला काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.